नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बी जी श्रीरामी बोरगावकर. आज मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आपणास एक विचार देऊ इच्छितो. त्यामधून वहिनी दादाला बोलली हे त्या व्हिडिओचं शीर्षक असेल आणि मी हा व्हिडिओ या शीर्षकाखाली करण्याचा उद्देश जो आहे मी या व्हिडिओमध्ये व्यक्त करणार आहे. तर वहिनी दादाला बोलली, मी जेव्हा कॉलेजला शिकायला होतो तेव्हा एक मुलगा पळत पळत आला आणि म्हणाला, काकू काकू. आपली बाजूची वहिनी दादाला बोलली, म्हणजे वहिनी दादाला बोलली. हा जो विषय होता तो आमच्या बालपणामध्ये खरंच तो वेगळा होता. लग्न झाल्याच्या नंतर अक्षरशः 2 वर्षे 3 वर्षे तब्बल 5-5 वर्षे वहिनी आणि दादा कधी मोकळेपणानं सगळ्यांच्या देखत बोललेले दिसायचेच नाही. आज जर हे आपण सांगायला लागलो तर तरुण पिढीला, नव्या पिढीला खरंच हे वेगळं वाटणार आहे. आणि ते खरं आहे. लग्न होऊन 2 वर्षे 3 वर्षे 4 वर्षे 5 वर्षे झाले तरी मोकळ्या पद्धतीनं नवरा बायको बोलत नसायचे समाजामध्ये. घरच्या घरी सुद्धा लोकांना लाजायचे. तर ही एक भावना होती. आणि एकांत जेव्हा संध्याकाळचा तेवढाच त्यांना काय मिळायचा, बाकी मात्र समाजामध्ये ओपन असं ते मोकळेपणाने बोलत सुद्धा नव्हते. म्हणजे इतकं वडीलधाऱ्या लोकांना ते लोक मानत असायचे. आणि म्हणून 2 वर्षे 4 वर्षे 5 वर्षे होईपर्यंत त्या आलेल्या नव्या वधूचा किंवा त्या सुनेचा काळ त्या घरामध्ये रुजण्यासाठी कुठंतरी सगळ्यांना तिला घेऊनच चालावं लागायचं. कारण का दादा कशा पद्धतीनं आपल्याला वागवतो, दादाचं आणि वहिनीचं तितकं म्हणजे अगदी मोकळेपणानं बोलणं होत नसल्यामुळं सगळ्यांचा एकूणच कुठंतरी त्या परिवारावर वडीलधाऱ्या लोकांचा वचक राहायची. आणि वचक असल्यामुळं खरंच कुटुंब चांगल्या पद्धतीनं चालायचं. आणि आज जे विभक्त कुटुंब पद्धती आली ती कुठंतरी तशा पद्धतीनं त्या काळामध्ये फार दिसायची नाही. आता विभक्त कुटुंब पद्धती येण्याला हे सगळे कारण आहेत. आजचा काळ जर बघितला आपण, एंगेजमेंट नाही त्याच्या अगोदरच मुलीला पाहायला गेले तेव्हाच मुलगा आणि मुलगी बोलतो. दोघांमध्ये संवाद, तुमचे विचार कसे आहेत एकमेकाला बोला तुम्ही, असं आता आपणच म्हणायला लागलो. म्हणून काळ कसा बदलत चाललाय आणि त्याचेच काही परिणाम आपल्याला भोगावे लागतात की काय. कारण का पाहायला गेलं तेव्हा बोलणे, त्याच्यानंतर एंगेजमेंट झाली अर्थात सोयरीक झाल्याच्या नंतर तर आता वेगवेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये स्पर्धा लागल्या. मोबाईल कोणता घेऊन द्यायचा, कोणत्या कंपनीचा घेऊन दिला, तर ह्या सगळ्या गोष्टी. आणि कशासाठी, तर दररोज बोलण्यासाठी. तर एकूणच जुन्या काळामध्ये कशा पद्धतीची एकूणच विचारधारा, कसे माणसं वागायचे, एकमेकाचं जे काही मर्जी संपादन करणं जे होतं ते आज कसं राहिलेलं नाही. आणि म्हणूनच याचेच इफेक्ट, याचेच परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर आज होतात की काय असं आपल्याला वाटायला गेलं. कारण का सुरुवातीलाच जेव्हा मुलगी पाहायला गेला मुलगा, तेव्हापासूनच मुलगी आणि मुलगा ते पती पत्नी बोलत असतील तर खरंच तिथंच कुठंतरी हे बाकीच्या लोकांचे आपल्याला एवढं काही काम नाही असं त्या बाहेरून आलेल्या मुलीला नक्कीच वाटायला लागलेलं आहे. म्हणून आपला नवरा आपल्याला सहज बोलायला उपलब्ध होत नाही किंवा सगळ्यांच्या सोबत बोलता येत नाही, या सगळ्यांना धरून राहावं लागतं. तेव्हा आपलाही नवरा आपल्याला चांगल्या पद्धतीने वागवणार आहे ही एक भावना त्या काळामध्ये नक्की होती. आणि म्हणूनच सगळं कुटुंब एकोप्यानं चालायचं. वडीलधाऱ्या माणसांचं मान मर्यादा त्यांच्याबद्दलच्या होत्या आणि त्या पुढं चालायच्या. आणि सासू सासऱ्यांना कुठंतरी वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याची जी काही भूमिका, जी मनधारणा त्या काळामध्ये होतच नव्हती. त्यांच्यावर तर आपण सगळे उभा आहोत ही भावना तेव्हा होती. आणि म्हणून आज कुठंतरी ही जी प्रक्रिया बदलत गेली आणि वागण्याची, बोलण्याची,
म्हणून मला पुन्हा एकदा त्या मुलाचे बोल आठवतात की खरंच वहिनीला दादा बोलला असं तो म्हणत होता. आणि ते आश्चर्य होतं, नवीन होतं. कारण का वहिनी दादा बोललेले कधीच लोकांना माहिती व्हायचं नाही. कधी मुलांच्या देखती कधी म्हणजे ते मुलांना सुद्धा पाहायला म्हणजे आमचे मोठे बंधू म्हणजे काकाचे असतील किंवा चुलत काकाचे असतील, तर या सगळ्यांचे विवाह जेव्हा व्हायचे तेव्हा आम्हाला सुद्धा हे लक्षात यायचं की ते अक्षरशः 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 5-5 वर्षापर्यंत त्यांचं मोकळं सगळ्यांमध्ये बोलणं होत नसत. म्हणून ते एकमेकाच्या मर्यादेमध्ये राहत होते असं मला वाटते. म्हणून काळ बदलत गेला, माणसं बदलत गेलीत, पण माणसं चांगल्या पद्धतीनं बदलावीत एवढंच मला म्हणायचं आहे. जुनं ते सोनं होतं की काय असंच मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. म्हणून या ठिकाणी मी दादा वहिनीला बोलला हे जे काही शीर्षक मला या ठिकाणी द्यावंसं वाटलं आणि त्याच्यावर थोडंसं भाष्य करणं योग्य वाटलं म्हणून मी बोललोय. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.